ग्राउंडवर आलतो तर खरी, पण अति काही विचित्र घटना पाहायला भेटल्या. तर जय श्रीराम मित्रांनो, आज मी आलतो भारतातल्या सगळ्यात उंच ठिकाणी. सॉरी एटातल्या सगळ्यात उंच ठिकाणी म्हणून राहिलो. गावातलं मंदिर पहा म्हटलं झूम करून. तसा मोबाईल चांगलाच भेटेला आपल्याला. रिकाम पण होतं तर कटिंग करायला आलो. येता बरोबर तर मी ही सूचना वाचली. समजने वाले को इशारा कॉपी. या कहाणीचे लेखक हे कटिंग वाले भाऊ आहेत. त्याच्यानंतर आपले प्रेमाचे फॉलोअर्स भेटले. गावची जत्रा तर खतम झाली होती, तरी बी पाहुणे भाव म्हणत मेला फिर लगेगा, मंजिल मौत है सफर के मजे लो. हे वाक्य चाणी ते चरणगाव रोडवर खरं ठरते. काऊन की या रस्त्याची अवस्था लय बेकार होईल. या रस्त्यावर एखाद्याचा जीव जायला तर हा काही रस्ता बनत नाही. त्याच्यानंतर मला ही 10वीची गँग भेटली. त्याला एकदा व्हिडिओ घेऊन घेतलं. 10वीचं वर्ष हे आठवणीत राहणारं वर्ष राहते. इकडे येऊन पाहिलं तर झाडू पोछा चालू होता. पोरगाला कामाचा आहे बरं. आपल्या मोठ्या भावासोबत एक लंबा लचका व्हिडिओ घेऊन घेतला. लय जणांचं म्हणणं आहे की हा फक्त व्हिडिओ काढापुरताच वावरात जाते, तर हे पाहून घ्या मग आपल्या कष्टाचा पुरावा. हे काही मी ब्लेडचा पत्ता नाही मारेल, पण हा काही दाखव्यासारखा विषय नाही, पण तरी बी दाखवून देतो. बाबूईचं झाड पडेल होतं म्हणतात. तेवढा रस्ता पार करून मी ग्राउंडात आलो, तर या गड्याचं म्हणणं होतं सगळे पोट्टे याच वर्षी लागायला पाहिजे. माणसाने हेलिकॉप्टर आणलं होतं, पण माणसाला जराशीक बी कल्पना नव्हती की हे जर उडलं नाही तर लोक आपल्यालाच उडवतील. तसंच झालं. मग यश भाऊचं हेलिकॉप्टर लोकांना लय जोरात उडवलं. पंखा चालू केल्यावर हवा येते. नंतर आपले प्रेमाचे फॉलोअर्स भेटले. म्हणत आमच्याजवळ मोबाईल तर नाही, पण बाबाच्या मोबाईलात तुमचे व्हिडिओ पाहत असतो. अजून बी काही लोक असे आहेत की ते आपले व्हिडिओ पाहतात, पण उजव्या अंगठ्या खालचं फॉलोचं बटन दाबत नाही. फॉलो करून घ्या, संग काही येत नाही. आजच्यासाठी एवढंच. मग भेटू आता पुढच्या व्हिडिओ.